कास पठारला आला, तिथलं वातावरण अनुभवलं, फुलं पाहिली, कसं वाटतंय तुम्हाला? फार छान निसर्गमय वातावरण आहे इथलं. फुलं पण अगदी अट्रॅक्टिव्ह आहेत. म्हणजे इथं आल्यानंतर एकदम प्रसन्न झालं. सगळा जो आमचा वर्षभराचा जो आळस आहे तो पूर्ण गेला आणि पूर्ण एनर्जी आम्हाला आली त्यामुळे. कास पठारला येऊन मला खूपच छान वाटलं. ॲक्च्युली आम्ही सकाळी सकाळी आलो ना, ते वातावरण म्हणजे खूपच सुंदर आणि स्वर्गात आल्यासारखंच वाटलं मला सकाळी तर. म्हणजे ढगं आलेली, धुकं होती, वातावरण एकदम गार थंड. पुण्यात आत्ता सध्या गरमी चालू होती, पण इथं आल्यावर एकदम खूपच सुंदर. म्हणजे आता त्याला शब्दच नाही आहे खरंच. स्वर्गात आल्यासारखंच वाटलं मला खरंच. पठारावर आलाय तुम्ही, तिथलं वातावरण पाहून, फुलं पाहून काय तुमची प्रतिक्रिया? एकदम सुंदर जागा आहे, यायलाच हवं सगळ्यांनी. आम्ही आता पुण्यावरून आलेलो आहे. म्हणजे मी कॉलेज इथूनच पासआउट झालो, पण इथं आम्ही कॉलेजपासूनच येत आहोत आणि ऑलमोस्ट प्रत्येक वर्षी येतो. आणि यावेळी थोडी फुलं पण जास्त आहेत, वातावरण पण आत्ता एकदम बेस्ट आहे आणि फॅमिलीबरोबर यायची मला बेस्ट प्लेस आहे. कास पठारावर आहात आपण, काय वातावरण पाहून काय प्रतिक्रिया आहे? खूप सुंदर वातावरण. ॲक्च्युली मी एक व्हिडिओ बघून आले होते यूट्यूबचा मागच्या आठवड्यामध्ये, जिथं खूप असं धुकं होतं मागच्या आठवड्यात. आणि आता वातावरण एकदम क्लिअर आहे, खूप छान वाटतं आहे. आणि इथलं मॅनेजमेंट पण खूप छान आहे. सगळीकडे जागोजागी तुम्हाला लोक बघायला मिळतील, जेणेकरून निसर्गाची हानी होऊ नये म्हणून ते लक्ष ठेवत असतात. आणि ओव्हरऑल खूप छान मॅनेजमेंट आहे, अतिशय सुंदर वेदर आहे. तुम्ही सगळ्यांनी यायलाच हवं. हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती. बालकवींच्या याच कवितेची अनुभूती साक्षात कास पठारावर आपल्याला पाहायला मिळते. मी आत्ता कास पठारावर आहे आणि तुम्हाला इथलं सगळं मी मनमोहक असं दृश्य दाखवतोय. आपण पाहू शकता, हे कास पठार आहे. वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा या कास पठाराला मिळालेला आहे. जगाच्या पाठीवर कुठंही फुलत नाहीत अशा वनस्पती आणि फुलझाडं या ठिकाणी आपल्याला फुललेली पाहायला मिळत आहेत. आणि हे सगळं पाहण्यासाठी राज्यभरातून पर्यटक सध्या या ठिकाणी हजेरी लावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण पाहू शकतो, वेगवेगळ्या जातीची फुलं या ठिकाणी फुललेली आहेत. खरं पाहायला गेलं तर पृथ्वी तलावर फक्त कास पठारावर ही फुलं फुलली जातात असं म्हटलं जातं, सांगितलं जातं. आणि हेच पाहण्यासाठी पर्यटक सध्या कास पठारावर हजेरी लावू लागलेले आहेत. या ठिकाणी काळी निसरुडी असेल, मिकी माऊस असेल, तेरडा असेल, सीतेची अस्वं असतील, अशी वेगवेगळी फुलं या ठिकाणी फुलताना आपल्याला सध्या पाहायला मिळत आहेत. आणि हे सगळं पाहण्यासाठी, याला कॅमेराबद्ध करण्यासाठी या ठिकाणी सध्या पर्यटक आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत. राज्यभरातूनच नव्हे तर देशभरातून पर्यटक सध्या या ठिकाणी हजेरी लावत आहेत. पुढची 1 महिना या ठिकाणी ही फुलं फुललेली पाहायला मिळतील आणि हे सगळं पाहण्यासाठी पर्यटक या ठिकाणी गर्दी करू लागलेले आहेत. कॅमेरामन तुषार जाधव समी सचिन जाधव, न्यूज 18 लोकमत, कास पठार, सातारा.